Hey student, this is Pooja Bhosle here. So let's continue our post-independence period here. In last lecture, we have studied the post-independence period's most important part, that is National Income Committee and CSO, and also we have started to study the series. Okay, see, just take a quick look on that last lecture. On that last lecture's data. So this is National Income Committee. सो नॅशनल इन्कम कमिटी ही ऑगस्ट 1949मध्ये इस्टॅब्लिश झाले होते, ज्याचे चेअरपर्सन होते PC महालनोबिस. त्यांच्यासाठी इतर सहकारी होते मिस्टर गाडगे अँड मिस्टर राव. त्यांनी जो रिपोर्ट बनवला होता तो रिपोर्ट सबमिट केला आहे 1954मध्ये. हा जो रिपोर्ट होता हा लँडमार्क ठरलेला होता, कारण या रिपोर्टमध्ये जे नॅशनल इन्कम या ठिकाणी फाइंड आउट केलं होतं, इस्टिमेट केलं होतं, ते अतिशय सिस्टमॅटिक रीतीने फाइंड आउट करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर या पूर्ण नॅशनल इन्कमने किंवा हा जो डाटा प्रोव्हाइड केलेला होता तो डाटा हा इतर किंवा नेक्स्ट इयरसाठी आपल्याकडे काय झालेला आहे तर एक गायडन्स म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे हे जे नॅशनल इन्कम कमिटी आहे किंवा हा जो रिपोर्ट आहे तो आपल्यासाठी लँडमार्क म्हणून काम करतो. ओके, सी नाव लेट्स सी द सिरीज कमिटी अँड CSO. तर कमिटी आणि CSO म्हणजे काय पहा, तर नॅशनल इन्कम कमिटी आपण स्टडी केली जी 1949मध्ये इस्टॅब्लिश झालेली होती. त्यानंतर आपण पाहिलं की CSO म्हणजे काय, तर CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. ही जी ऑर्गनायझेशन आहे ती गव्हर्नमेंट एजन्सी म्हणून काम करते. त्याचप्रमाणे ही जी कमिटी आहे किंवा ही जी ऑर्गनायझेशन आहे तर ही ऑर्गनायझेशन स्पेशली कशासाठी काम करते तर लाईक अ लीडर म्हणून काम करते. ती जिथं आपल्याला स्टॅटिस्टिकल डाटा प्रिपेअर करायचा असतो, स्टॅटिस्टिकल सिस्टीम बनवायची असते, तर ही जी सिस्टीम आहे ते बनवण्याचं कामच मुळात कोण करतं तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. याचं ऑफिस किंवा ही इस्टॅब्लिश करते दिल्लीमध्ये. आणि हे इस्टॅब्लिश करण्यामागचं रिझनच होतं की आपल्याकडे एक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन असली पाहिजे जे की या स्टॅटिस्टिकल डाटासाठी आपल्याला हेल्प करेल. ओके, त्यानंतर आपण पाहिलेले होते डिफरंट सिरीज. तर यामध्ये फर्स्ट सिरीज होती 1948-49 टू 1964-65ची, राईट. तर या ठिकाणी आपण बेस इयर किंवा बेस प्राइसेस कुठले पाहिलेले होते 1948-49चे. ओके, इट इज 1948-1949. ओके, प्लीज मेक करेक्शन हिअर, इट इज नॉट 1944-49, हे 1948-49 असं आहे. प्लीज करेक्शन करा या ठिकाणी. अँड हे 01965 नसून 1965 असं आहे, म्हणजे 1964 ते 1965 असं आहे. प्लीज मेक करेक्शन्स हिअर. ओके, नाव सी this committee also provide different type of data and series here. See, the second is a national income series at a 1960-61 prices. तर सेकंड होती आपली 1960-61ची. त्यानंतर आपण पाहिलं होतं 1970-71साठी. अँड द फोर्थ सिरीज वॉज 1980-81. तर हे सिरीज काय असतं किंवा बेस इयर काय असतं, कॉन्स्टंट प्राइसेस काय असतात, या सगळ्या गोष्टीची स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत, जिथं तुम्ही समरी पाहणार आहात या पूर्ण प्री इंडिपेंडन्स पिरियड आणि पोस्ट इंडिपेंडन्स पिरियडची, ज्यामध्ये मी ज्या डिटेल कॉन्सेप्ट आहेत ज्याच्यासाठी मला क्वेश्चन करण्यात आले होते स्टुडंटकडून, ते ईच अँड एव्हरी पॉईंट मी या ठिकाणी डिस्कस करेल. ओके, सो नेक्स्ट लेक्चरसुद्धा तुम्हाला प्रॉपरली अटेंड करायचं आहे या ठिकाणी. ओके, नाव कंटिन्यू आवर लेक्चर. बेस इयर 2004 अँड 5. तर आपण या अगोदर 4 सिरीज पाहिलेल्या होत्या. 1948 ते 49ची ही फर्स्ट सिरीज होती. ओके, तर या सिरीजमध्ये किंवा आपली जी फर्स्ट सिरीज होती कन्व्हेन्शनल सिरीजमध्ये आपण एक मेथड, एक टाईप वापरलेली होती नॅशनल इन्कम फाइंड आउट करण्यासाठी. मी सांगितलं होतं की तुम्हाला 13 सेक्टर्स आहेत आपल्याकडे. त्या सेक्टर्सला आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केलं. काही सेक्टर्समध्ये आपण आउटपुट मेथड यूज केली आणि काही सेक्टर्समध्ये इन्कम मेथड यूज केली. आउटपुट मेथड त्या ठिकाणी यूज करतात ज्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शनवरती भर देता येतं, म्हणजे किती प्रोडक्शन झालं आहे याच्यावरनं आपण नॅशनल इन्कम
फाइंड आउट करूत. आणि इन्कम मेथड ही त्या ठिकाणी यूज करू शकतात आपण ज्या ठिकाणी फक्त इन्कमवरती बेस केलं जातं. म्हणजे ज्या पद्धतीच्या सर्व्हिसेस आहेत, मोठमोठ्याल्या फर्म्स आहेत ज्या ठिकाणी सॅलरीज पे केली जाते, प्रॉफिट मेकिंग केला जातो, तर त्या ठिकाणी प्रोडक्शनपेक्षा आपण कशावरती भर देतो तर किती अर्निंग्ज होत आहे यावरती भर देतो. म्हणजे बेस काय असतो तिथं अर्निंग्ज असतो. त्या सेक्टरमध्ये आपल्याला इन्कम मेथड यूज करावी लागते हे सांगितलं होतं मी, राईट. तर हीच मेथड आपण डे बाय डे म्हणजे प्रत्येक सिरीजमध्ये हीच मेथड आपण यूज केली होती. आजही तीच मेथड यूज करतो. बट आपल्याकडे काय तर जे कव्हरेज क्षेत्र होतं, मी सांगितलं होतं की 13 सेक्टर्स आहेत. तर या सेक्टर्समध्ये मात्र डे बाय डे काय झालेलं आहे, चेंजेस झालेला आहे. आज आपल्याकडे फक्त 3 सेक्टर अवेलेबल आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि ट्रेशरी. ओके, तर या 3 सेक्टरमध्येच आपण काय करतो तर पूर्ण नॅशनल इन्कम फाइंड आउट करतो, राईट. आपल्याकडे 13 सेक्टर आज कन्सिडर केले जात नाहीत. त्यांना एका पर्टिक्युलर फॅक्टर किंवा पर्टिक्युलर पार्ट अंडर आपण कन्सिडर करतो, राईट. प्रायमरी सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर येतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यानंतर सेकंडरी सेक्टर पाहिलं तर मॅन्युफॅक्चरिंग येतं आणि इंडस्ट्रीयल सेक्टर्स येतात. थर्ड सेक्टरमध्ये आपण पाहतो की सर्व प्रकारचे सर्व्हिस सेक्टर येतात. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण काय करतो नॅशनल इन्कम या सेक्टर्समधनं फाइंड आउट करतो. बट त्या काळामध्ये किती सेक्टर्स होते, 13 सेक्टर्स होते. त्यामुळे आपल्याकडे पहिल्या 4 ज्या सिरीज होतात 1948, 49, 1960, 61, 1970, 71, 1980, 81 या 3 सिरीज आहेत. हे 4 आपल्याकडे काय आहेत, हे सिरीज आहेत किंवा 4 बेस इयर आहेत. या 4 बेस इयरची स्टडी आपण एकाच पार्ट अंडर का केली, कारण यांच्यासाठी जे कव्हरेज क्षेत्र होतं ते सेम होतं. ओके, त्यानंतर थोडेफार चेंजेस होणं स्टार्ट झालेलं होतं 1993-94 पासून. ओके, तर यानंतरची जी सिरीज आहे जी की 5th नंबरची सिरीज आपण म्हणतो, तर ही 5th नंबरची सिरीज जी आहे ती आहे 1993-94ची. तर बेस इयर कुठलं कन्सिडर करण्यात आलेलं होतं 1993-94. तर हे एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची सिरीज आहे 1999 अँड 2000. ओके, सो दिस सिरीज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर 1999 अँड 2000 हा जो काळ होता, या काळामध्ये काय स्टार्ट झालेलं होतं पहा, की या काळामध्ये आपण एक न्यू सिरीजचा वापर करणार होतो किंवा आपल्याकडे जे कव्हरेज क्षेत्र होतं त्यामध्ये काहीतरी चेंजेस करण्यात यावे यावरती डिस्कशन स्टार्ट झालेलं होतं. ओके, तर हे सगळं आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सो बेस इयर 2004 and 5. तर आफ्टर द बेस इयर ऑफ 1999-2000 द डिस्कशन अबाउट द चेंजेस इन कव्हरेज एरिया वॉज स्टार्टेड. सो तुमच्या या ठिकाणी या ज्या सिरीजमध्ये आहे त्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट आहे युनायटेड नेशन्स सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स. ओके, तर ही काय आहे युनायटेड नेशन्स सगळ्यांना माहिती आहे, राईट. आपल्याला आत्ताच पाहिले की आपण बेस इयर काय आणि सिरीज काय. तर ह्या सिरीज म्हणजे काय तर एक काळ असतो ज्यामध्ये आपण एक बेस इयर ठरवून त्या ठिकाणी नॅशनल इन्कम त्या बेस इयरवरती काढतो. ओके, त्याच पद्धतीचे आपल्याकडे काय आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे सिरीज आहेत. पहिल्या 4 सिरीज नंतर हे आपल्यासाठी न्यू सिरीज होतं 1993-94. त्यानंतरचं 5th नंबरचं आहे 1999 to 2000. ओके, तर हे आहे 6th नंबरचं सिरीज 2004 and 5. बट यामध्ये कव्हरेज जे होतं ते चेंज झालं होतं. पहा, बिसाइड्स शिफ्टिंग द बेस इयर द न्यू सिरीज इन्कॉर्पोरेट्स इम्प्रूव्हमेंट इन द टर्म ऑफ कव्हरेज अँड एक्सटेंट पॉसिबल. द रिकमेंडेशन ऑफ UN सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट 1993 हॅव बीन इन्कॉर्पोरेटेड. तर UN किंवा युनायटेड नेशन्स हे जे पूर्ण ऑर्गनायझेशन आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी काम करतं. चिल्ड्रनसाठी काम करतं, हेल्थसाठी काम करतं, फिनान्शियल टर्म्ससाठी काम करतं, सगळ्या गोष्टींसाठी. तर या युनायटेड नेशनचं एक ऑर्गनायझेशन आहे किंवा कमिशन आहे ज्याला म्हटलं जातं युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल कमिशन. यांची मीटिंग प्रत्येक वेळी मीटिंग्स होते आणि वेगवेगळे आपल्यासाठी नॅशनल अकाउंट्स त्या ठिकाणी फाइंड आउट केले जातात, ठरवले जातात. टर्म्स, कंडिशन, रूल्स त्या ठिकाणी बनवले जातात रिलेटेड टू काय नॅशनल अकाउंट्स. तर यांची जी 27th सेशन होतं त्या सेशनमध्ये काय ठरवण्यात आलेलं होतं तर एक सिस्टीम, ज्या सिस्टीमला म्हणलं जातं सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स. ही जी सेशन होतं हे 27th नंबरचं सेशन होतं जे 1993 मध्ये घेण्यात आलं होतं. त्या सेशनमध्ये एक डिसिजन
ठरला होता, एक डिसिजन घेण्यात आलेला होता, तो म्हणजे UN नेशन्स सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट, जे ॲडॉप्ट केलेलं होतं बाय UN म्हणजे की युनायटेड नेशन्स. ओके, सो बाय रिकमेंडेशन ऑफ द सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स 1993 अँड द सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स 2008 वी हॅव डन इम्प्रूव्हमेंट इन द टर्म ऑफ कव्हरेज. ओके, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की आपल्याकडे जे कव्हरेज क्षेत्र होतं ते 30 सेक्टरमध्ये होतं है ना, 13 सेक्टर होते. तर या सेक्टरमध्ये थोडेफार चेंजेस करण्यात यावे असं रिकमेंडेशन कोणी केलं होतं, तर या सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्सने केलेलं होतं, जे की आपल्यावरती किंवा आपल्याला सुद्धा ॲक्सेप्ट करणं गरजेचं होतं. तर 2008 आणि 1993मध्ये जे काही डिस्कशन झालं त्यानंतर आपण यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं स्टार्ट केलेलं होतं. येतं आहे लक्षात? आपल्याकडे आत्तापर्यंत 5 सिरीज झालेल्या आहेत. 1948-49 पासून 1999-2000 पर्यंत 5 सिरीज झाल्या, ज्यामध्ये आपण एकाच प्रकारचे सेक्टर्स किंवा एकाच प्रकारचे सिस्टीमने नॅशनल इन्कम फाइंड आउट करत होतो है ना. बेस इयर आपण बदलले, मात्र जी सिस्टीम होती, जे क्षेत्र होतं, जे कव्हरेज होतं ते सेम होतं या 5 सिरीजसाठी. पण जेव्हा ही न्यू सिरीज म्हणजे 2004 आणि 5चा वेळ होता किंवा या सिरीजबद्दल चर्चा होती, तर या सिरीजमध्ये आपण काही चेंजेस केले होते कव्हरेज क्षेत्रामध्ये. तर पहा की कुठल्या प्रकारचे इम्प्रूव्हमेंट्स केले गेले होते ऑन द रिकमेंडेशन ऑफ नॅशनल अकाउंट्स ऑर सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स. तर यामध्ये फर्स्ट होतं इन्क्लुजनबद्दल. इन्क्लुजनबद्दल काय होतं, तर प्रोडक्शन ऑफ साल्ट, जे की सी वॉटर इव्हॅपरेशनमधनं बनतं, जे मीठ आपण बनवतो ते. परत प्रोडक्शन ऑफ बेटल लीफ असतं. बेटल लीफ सगळ्यांना माहिती आहे, विड्याचे पान वगैरे असतात ते. त्यानंतर टॉडी आहे, गॉट आहे, बफेलो, कॅमल मिल्क आहे, डक एग्स जे की फार महाग असतात, डक एग्ज आहेत. अँड देन मीट प्रोडक्शन. तर हे सगळे काय होते, अनरजिस्टर्ड स्लॉटरिंगमध्ये यांचा प्रॉब्लेम व्हायचा. ओके, तर हे सगळं आपल्याला काय करायचं होतं, टाळायचं होतं. म्हणजे अनरजिस्टर्ड स्लॉटरिंग म्हणजे की ज्यामध्ये मीठ हे न सांगता किंवा चोरून त्या ठिकाणी मीठचं प्रोडक्शन केलं जातं. तर हे सगळे जे सेक्टर होते त्यांचं इन्क्लुजन करण्यात आलेलं होतं. कशासाठी, तर नॅशनल इन्कम फाइंड आउट करण्यासाठी. हे जे सगळे काम व्हायचे यांच्यातनं मिळणारं इन्कम हे काउंट केलं जायचं नाही, तर यांना देखील एका कव्हरेज अंडर घेण्यात आलं होतं. म्हणून हे फर्स्ट पॉईंट आहे इन्क्लुजनशी रिलेटेड. देन इस्टिमेट्स इन कन्स्ट्रक्शन. पहा, कन्स्ट्रक्शनमध्ये काय प्रकारचं किंवा कोणतं इस्टिमेशन या ठिकाणी करण्यात आलं होतं, तर एक्सपेंडिचर मेड ऑन फ्यू ट्री क्रॉप्स. काही असे क्रॉप्स आहेत जे की जेंटेशन पिरियडमध्ये चालतात. म्हणजे की काय, तर एखादं पीक तुम्ही लावत आहात तर ते पूर्णपणे परिपक्व होण्यापर्यंतचा जो काळ असतो, त्या काळावरती जो खर्च केला जातो त्याचं देखील इस्टिमेशन केलं गेलं. नंतर सेटिंग अप ऑफ वाइंड एनर्जी सिस्टीम, जी की वाइंड एनर्जी सिस्टीम आहे त्याचं सेटिंग अप आहे. या सगळ्या गोष्टींना आपण कुठे या ठिकाणी कन्सिडर करणं स्टार्ट केलं, तर कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये, जे की अगोदर केलं जायचं नाही, तर ते देखील या ठिकाणी काउंट केलं जाऊ लागलं. देन इन ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन. आता ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशनमध्ये काय आहे पहा, अ न्यू कॅटेगरी ऑफ व्हॅल्युएबल्स. काही व्हॅल्युएबल्स आहेत हॅव बीन इन्क्लुडेड इन द ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन. तर ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन जिथं जिथं आपण कॅपिटलचं फॉर्मेशन करतो त्या ठिकाणी काही व्हॅल्युएबल्सच्या कॅटेगरीज आहेत, ज्यांचे या ठिकाणी काय करावं लागलं होतं आपल्याला, की इन्क्लुजन करावं लागलं होतं. ओके, याचं देखील रिकमेंडेशन आपल्याला 1993च्या रिकमेंडेशन्समध्ये देण्यात आलं होतं. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज ॲडेड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काय केलेलं होतं, तर काही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी ॲड कराव्या लागल्या होत्या. सी दिस इज ॲक्टिव्हिटीज. ओके, तर काही ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या आपण इथे ॲड केलेल्या आहेत. त्याला तुम्ही म्हणू शकता की कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज होत्या, तर मशिनरीज असतात, इक्विपमेंट्स असतात, जे की रेंटवरती आपण घेतो त्याचं कन्सिडरेशन करणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटीज आहेत, आउट ऑपरेटर आहे, कम्प्युटर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत, परत आपल्याकडे कोचिंग सेंटर्स आहेत, सोशल वर्क आहे, अकोमोडेशन्स आहेत,
परत रिक्रिएशन्स आहेत, त्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत. तर या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी काय करावं लागलं होतं, कन्सिडरेशन आपल्याला करणं गरजेचं होतं. तर या सगळ्या गोष्टीचं जे रिकमेंडेशन आहे ते 1993 अँड 2008च्या सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्समध्ये डिस्कस करण्यात आलं आणि त्यानंतर हे इम्प्रूव्हमेंट्स आपण केले. ओके, तर 2004 आणि 5चं जे न्यू बेस इयर होतं त्यामध्ये हे कन्सिडर करण्यात आलेलं होतं. ओके, नाव सी द नेक्स्ट पार्ट. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अ वायडेनिंग कव्हरेज. हे जे कव्हरेज आपण या ठिकाणी वाढवलेलं होतं त्याचा काय परिणाम झाला होता पहा. तर ॲज अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द वायडेनिंग कव्हरेज, द इन्क्रीज इन द लेवल ऑफ अ GDP इस्टिमेट्स रेंजेस फ्रॉम 0 to 0.6%. तर चेंजेस काय झालेले होते, तर 0 to 0.6% इतकं चेंज झालेलं होतं 1999, 2002, 2004 अँड 5मध्ये. ओके, तर हा डाटा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात राहिला नाही तरी चालेल, बट काय नेमका परिणाम झालेला होता या कव्हरेजच्या चेंजेसमुळे ते माहिती असणं गरजेचं आहे. चेंज इन द ग्रोथ रेट बिकॉज ऑफ द इम्प्रूव्हमेंट इन द कव्हरेज. या कव्हरेजमुळे काय चेंजेस झालेत बघा. इट बिकम्स ऑब्वियस दॅट देर इज अ व्हेरी लिटल चेंज इन ग्रोथ रेट्स. खूपच नॉर्मल पद्धतीचा या ठिकाणी चेंज पाहण्यात आपल्याला मिळालेला होता बिटवीन द न्यू सिरीज अँड ओल्ड सिरीज. ओके, चेंज इज ड्यू टू कव्हरेज अँड प्रोसिजरल चेंजेस विच जस्टिफाईज अ रिव्हिजन. ओके, देन सी व्हॉट हॅपन्स इन रिअल. तर GDP जे होते ते कशा पद्धतीने चेंज झालेलं आहे 1999, 2000 अँड 2013 अँड 14चं जर कंपॅरिझन केलं तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये 27.3%चं चेंजेस होऊन 15.8%वर आलेलं आहे, येते लक्षात. देन द शेअर ऑफ सेकंडरी सेक्टर or you can say that manufacturing, electricity, gas and water supply and construction has indicated a marginal increase from 23% to 24.3% during the 14 years. ओके, हा एक चेंज या ठिकाणी पाहायला मिळतो. बट द शेअर ऑफ सर्व्हिस हॅज गॉन अप फ्रॉम 49.7% in 1999 2000 to 59.9% in 2013 and 14. ओके, सो गॉन अप झालेला आहे. बघा, ॲग्रिकल्चर सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर या ठिकाणी जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुम्हाला नेमके चेंजेस काय झालेले आहेत या काळामध्ये ते कळेल. ओके, now see the next part. According to this data we can say the service sector is a principal driver of a GDP. ओके, तर डिटर्मिनंट्स या ठिकाणी चेंज होत गेलेले आहेत, येते लक्षात. डेव्हलपमेंटचे जे डिटर्मिनंट्स आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेले होते त्याच्यामध्ये या ठिकाणी काय होत गेलं आहे, चेंजेस होत गेलं आहे. आपण जे ॲग्रिकल्चर सेक्टरवरती मोस्टली डिपेंड होतो आता आपण सर्व्हिस सेक्टरकडे वळत आहोत, येते लक्षात. So another feature that needs special attention is that the share of manufacturing has practically remained static around 15 to 16%. Still आपण जो डाटा स्टडी केला होता मागे त्यानुसार सुद्धा तुम्हाला असं म्हणता येईल की 25% किंवा 24% सेकंड सेक्टर आलेलं आहे. ओके, म्हणजे चेंजेस होत आहेत बट सेकंड सेक्टर आहे ते अजूनही काय करते, वीक पॉईंट म्हणूनच आहे आपल्याकडे. दिस कन्सिडर ॲज द मेन वीक पॉईंट किंवा वीकनेस ऑफ आवर ग्रोथ प्रोसेस. इंडिया विदाउट गोईंग थ्रू द प्रोसेस ऑफ इंडस्ट्रियलायझेशन हॅज जम्प टू द पोस्ट इंडस्ट्रियल स्टेज. जे इंडस्ट्रियलायझेशनची बेसिक किंवा प्रोसेस असते त्याच्याऐवजी आपण डायरेक्टली लास्ट स्टेजवरती काय केलेलं आहे, जम्प केलेला आहे. त्यामुळे आपल्याला जो बेसिक प्रॉब्लेम या ठिकाणी फेस करावा लागतो तो सततच जाणवतोय. ओके, सेव्हरल इकॉनॉमिस्ट आर ऑफ द व्ह्यू दॅट द ग्रोथ प्रोसेस शुड पे स्पेशल अटेन्शन टू मॅन्युफॅक्चरिंग so that it reaches a level of 20-25% in about a decade. ओके, तर हा जो म्हणजे आता जर तुम्ही डाटा पाहिला तर तो डाटा व्यवस्थित आहे सेकंड सेक्टरचा, पण यापेक्षा जास्तही इम्प्रूव्हमेंट होऊ शकते असं म्हणणं आहे आपल्याकडच्या इकॉनॉमिस्टचं. ओके, नाव सी द न्यू सिरीज 2011 अँड 12. हा जो डाटा होता, हे जे रिकमेंडेशन्स होते हे सगळे 2004 अँड 5पर्यंत चालले.
आज गायता आपल्याकडे जी सिरीज आहे ती आहे 2011 अँड 12. ओके, तर ही सिरीज कशी आली पहा. इन अकॉर्डन्स विथ द रिकमेंडेशन ऑफ अ नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन टू रिवाइज द बेस इयर ऑफ ऑल इकॉनॉमिक इंडायसिस एव्हरी 5 इयर. तर आपण प्रत्येक 5 वर्षी हे जे बेस इयर आहे ते चेंज करणं गरजेचं आहे. का चेंज केलं जातं पहा, कारण जेव्हा आपण डिटर्मिनंट्स आपण पाहिलेले होते, जेव्हा आपलं न्यूली इंडिपेंडन्स आलेलं होतं, आपल्याकडे स्वातंत्र्य आलेलं होतं, त्यावेळेस गव्हर्मेंटला आपल्याकडे जे डिटर्मिनंट्स आहेत इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे ते डिफाईन करावे लागले होते. बट आज ते डिटर्मिनंट्स तसेच वर्क करत आहेत का, तर ती जी सिच्युएशन होती ती सिच्युएशन आता चेंज झालेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जे इन्कम मिळायचं ते ॲग्रिकल्चर सेक्टरमधनं मिळायचं. त्यासाठी ॲग्रिकल्चर सेक्टर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, आजही महत्त्वाचं आहे. बट त्या काळाची सिच्युएशन आणि आज काळाची सिच्युएशन ही वेगळी आहे. तर सिच्युएशननुसार बेस इयर चेंज होतात, आपले डिटर्मिनंट्स चेंज होतात, तर ते करणं गरजेचं असतं. ओके, द सिरीज ऑफ नॅशनल अकाउंट इज टेंटेटिव्हली शेड्यूल्ड फॉर release on January 31st, 2015. The Advisory Committee on National Account Statistics under chairmanship of Professor Sundaram. ओके, लक्षात ठेवायचं आहे, हे जे आताचं न्यू सिरीज आहे किंवा न्यू बेस इयर आहे ते कोणाच्या रिकमेंडेशनवरनं किंवा कोणत्या कमिटीवरनं आलेलं आहे, तर ज्याचे चेअरमॅनशिप ही प्रोफेसर सुंदरमकडे होती. त्यांनी सांगितलेलं आहे किंवा कॉन्स्टिट्यूटेड सब कमिटीज टू talk into issue of a compilation of national accounts and then they made recommendation. Okay, so it is talk. Okay, सो त्यांनी काही कॉन्स्टिट्यूट केलेल्या होत्या कमिटी, सब कमिटी, ज्यांच्या रिकमेंडेशनवरती त्यांनी हे जे बेस इयर आहे ते डिटरमाइन केलेलं होतं. सो रिसंट बेस इयर इज 2011 अँड 12. तर रिसंट जे बेस इयर आहे ते 2011-12 आहे. वी कॅल्क्युलेट नॅशनल इन्कम बाय युझिंग कंबाईन मेथड. आपल्याकडे कंबाईन मेथड यूज केल्या जातात, इन्कम मेथड अँड आउटपुट मेथड. ओके, आउटपुट मेथडलाच प्रोडक्ट मेथड असं देखील म्हटलं जातं. सी द कॉन्सेप्ट्स इन नॅशनल इन्कम आर GDP, GNP अँड GDP NNP. ओके, तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. अँड GDP अँड GVA आर 2 डिफरंट कॉन्सेप्ट. वी स्पेशली यूज GDP टू कॅल्क्युलेट नॅशनल इन्कम. तर GDP म्हणजे काय आणि GVA म्हणजे काय. GDP म्हणजे ज्या ठिकाणी आपण जे नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो ते एक्सपेंडिचर म्हणजे की काय खर्च झालेला आहे याच्यावरती डिफाईन करतो. म्हणजे गव्हर्मेंट असेल किंवा आपण आहोत, इंडिव्हिज्युअल्स आहे, फर्म आहे, बिझनेस आहे, तर ते खर्च किती करतात त्याच्यावरती आपण काय करतो, तर GDP या ठिकाणी डिटरमाइन करतो. तर GVA म्हणजे काय, तर हे प्रोडक्शन बेस्ड असतं. म्हणजे एखादा प्रोड्युसर आहे तो किती प्रोडक्शन करतोय त्याच्यावरती हे डिफाईन करतात. तर हे सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत इन द नेक्स्ट लेक्चर, दॅट इज द समरी ऑफ नॅशनल इन्कम एस्टिमेशन ऑफ अ पार्ट फर्स्ट अँड सेकंड. तर हे लेक्चर तुम्हाला अटेंड करायचं आहे, ज्यामध्ये मी कॉन्स्टंट प्राइसेस म्हणजे काय, करंट प्राइसेस म्हणजे काय, GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, GVA अँड GDP मधला डिफरन्स काय असतो, या सगळ्या गोष्टी एकदम बेसिकपासनं डिस्कस करेन. हे सगळे तुमच्या रिकमेंडेशनवरती करत आहोत. तर पुढचा लेक्चर सगळ्यांनी अटेंड करायचा आहे.